तेवढे पैसे जे आहेत ते ग्राम रोजगार सेवकाला मिळतील। म्हणजे प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला 10,000पेक्षा जास्तच रक्कम जी आहे ती प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। म्हणजे जिथे 1,000 रुपये मिळत होते, 2,000 रुपये मिळत होते, आज 10,000पेक्षा जास्त आणि असे 28,000 प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक गावामध्ये हा ग्राम रोजगार सेवक आहे। या ग्राम रोजगार सेवकांनी तिथे काम करत असतो। आज पहिल्यांदा या ग्राम रोजगार सेवकाला न्याय मिळालाय। मी माझे सहकारी गोपालजी लांडगे साहेब यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो। आमचे नगरसेवक नवीनजी गवळी आणि त्याचबरोबर संदीप माने हे त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये होते, त्यांच्याबरोबर पाठपुरावा करत होते। हा सगळ्यांचा हा लढ्याचा आज विजय झालेला आहे। मला वाटतं आज मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। जसे अनेक निर्णय याच्या अगोदर देखील हजारो निर्णय सरकारने घेतलेला, हा त्यातला महत्त्वाचा निर्णय झाला। म्हणून आज एका रात्रीमध्ये हजारो लोक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा धन्यवाद करण्यासाठी जे आहे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे पोहोचलेले आहेत। प्रत्येक गावातून, मला तर म्हणाले कोणी अमरावतीमधून आलंय, कोणी कोल्हापूरमधून आलंय, कोणी गडचिरोलीवरून आलंय, म्हणजे एका सोलापूरवरून आलं। म्हणजे एका रात्रीत काल निर्णय झाला आणि आज हे ग्राम रोजगार सेवक इकडे पोहोचतात। म्हणजे तुम्हाला त्यांची कळकळ